चौकोन धड्यामधला आता सराव संच 5.4 5.4 मध्ये आपल्याला समलंब चौकोनाविषयी माहिती आणि त्याच्यावर काय आहे उदाहरण आहे। या अगोदर आपण किती चौकोन शिकले? चौकोनाचे प्रकार 4 शिकले। कोणकोणते? एक आयत, एक समभुज चौकोन, एक समांतरभुज चौकोन आणि चौरस, असे 4 चौकोन शिकले। त्या चारही चौकोनाच्या प्रकारामध्ये काय सेम होतं की समांतर समूह बाजूच्या दोन्ही जोड्या काय होत्या? समांतर होते। परंतु समलंब चौकोनाची व्याख्या काय बघा, ज्या चौकोनाच्या समूह बाजूंची एक जोडी समांतर असते त्या चौकोनास काय म्हणायचं? समलंब चौकोन। कळलं? मग आता समलंब चौकोनाच्या किती जोड्या समूह बाजूच्या जोड्या समांतर आहेत? एक जोडी, म्हणजे कोणत्या? एडी आणि बीसी या काय आहेत? समांतर आहेत। मग एडी आणि बीसी समांतर आहे तर हे कोणते कोण आहेत? दोन समांतर रेषा आहेत, एक छेदिका छेदली, मग तयार होणारे आंतरकोनाची बेरीज किती आहे? या दोघांची बेरीज 180, तसंच या दोघांची बेरीज किती आहे? 180। कळलं? परंतु या दोघांची बेरीज 180 राहील का? कारण या दोन काय आहेत? समांतर। समांतर रेषेला छेदिका छेदली तर काय आंतरकोनाची बेरीज किती असते? 180। मग याच्यावरून काय करायचं सांगा? समूह जे लगतच्या कोणाच्या 4 जोड्या आहेत, कोण्याही चौकोनाला लगतच्या कोणाच्या किती जोड्या असतात? 1 2 3 4 4 जोड्या आहेत। मग याच्या अगोदर चारही जोड्या काय होत्या? चारही प्रकारामध्ये समूह कोणाच्या लगतच्या कोणाच्या चारही जोड्या काय होत्या? पूरक होत्या। पण यामध्ये किती जोड्या पूरक असतील? मग 2। कळलं? कोणत्या? कोण ए आणि कोण बी हे पूरक कोण असतील? कोण डी आणि कोण सी हे काय असतील? पूरक कोण असतील। म्हणजे लगतच्या कोणाच्या 2 जोड्या काय असतात? पूरक असतात। उदाहरण कळलं? लगतच्या कोणाच्या 2 जोड्या। पुढचा आहे समद्विभुज समलंब। नावातच काय समद्वि म्हणजे काय? समान बाजू, दोन बाजू समान म्हणजे काय? मग समद्विभुज आणि कोणता आहे? समलंब। माझा पुढे व्याख्या काय राहणार समद्विभुज समलंबची? बघा, ज्या समलंब चौकोनाच्या असमांतर बाजू, कोणत्या असमांतर बाजू आहेत? एबी आणि टीसी किंवा एबी आणि टीसी। तर कळलं काय आहे? असमांतर बाजू एकरूप असतील तर त्या चौकोनाला काय म्हणायचं? त्या समलंब चौकोनाला काय म्हणायचं? समद्विभुज समलंब। म्हणजे ज्या समलंब चौकोनाच्या असमांतर बाजू एकरूप असतात त्या चौकोनाला काय, त्या समलंब चौकोनाला काय म्हणायचं? समद्विभुज समलंब चौकोन असे म्हणतात। ते पुढचा कळलं? आता शेवटचं काय बघा, समलंब चौकोनाच्या असमांतर बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड। आता असमांतर बाजूचा मध्यबिंदू माहिती आहे ना? कोण्याही रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? कशाला मी किती मध्यबिंदू असतात? एक आणि एक। मग याला मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड कोणता असणार? इथे आपण PQ घेऊ। कळलं? PQ हा असमांतर बाजूचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड आहे की नाही? हो की नाही? त्या समलंब चौकोनाची काय असते? मध्यगा असते। मध्यगा म्हणजे दोन समान भागात काय करते? विभाजित। कळलं? म्हणजे इथे जे दोन चौकोन नवीन तयार झाले PQ या मध्यगेमुळे। कळलं? PQ या रेषामुळे कोण चौकोन APQD, चौकोन BPBCQ हे दोन जे चौकोन तयार झाले ते दोन्ही चौकोनाचे क्षेत्रफळ काय असते? समान असते। म्हणजे ही जागा मधली आणि ही जागा काय असते? सेम असते। म्हणजे मध्यगा चौकोनाची मध्यगा म्हणजे काय? चौकोनाचे दोन समान क्षेत्रफळामध्ये विभाजन करणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणायचं? चौकोनाची मध्यगा। कळलं? मग समलंब चौकोनामध्ये असमांतर बाजूचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड काय असते? मग त्या चौकोनाचे काय असते? मध्यगा असते। त्या चौकोनाचे काय असते? एवढी माहिती लिहून घ्या। आता चौकोन मधला सरळ संच 5.4 मधला पहिला प्रश्न काय? चौकोन IJKL मध्ये बाजू IJ समांतर बाजू KL असून कोण I 108 अंश, कोण K 53 अंश, तर कोण J आणि कोण L ची मापे काढा। आता इथे आपल्याला आतापर्यंत जेवढे आपण शिकले 4 चौकोनाचे प्रकार, त्या चारही चौकोनाच्या प्रकारामध्ये उदाहरणामध्ये आपल्याला चौकोनाचा काय दिले? प्रकार दिले। बरोबर? म्हणजे या चौकोनामध्ये कोणत्या चौकोनाचा प्रकार दिले का? नाही। मग कशावर ओळखायचं? इथे काय दिलं? बाजू IJ समांतर बाजू KL, याचा अर्थ हे समांतर समभुज बाजू काय आहेत? समांतर आहे। एकच जोडी समांतर सांगितली। याचा अर्थ कोणता चौकोन असेल? मग ज्या चौकोनाच्या समभुज बाजूची एकच जोडी काय असते? समांतर असते त्या चौकोनास काय म्हणायचं? समलंब चौकोन असे म्हणतात। कळलं?
मग आता इथे काय करणार आपण, समलंब चौकोन काढायचा. नाव काय त्याचं, आय जे के एल. तर माझं उत्तर मध्ये काय सुरुवात करून करायचं बघा, याच्यापासून सुरुवात करायची. चौकोन आय जे के एल मध्ये, चौकोन आय जे के एल मध्ये बाजू आय जे समांतर बाजू के एल, बरोबर. म्हणून चौकोन, आता एक बाजू समांतर आहे, एक जोडी काय समोर बाजूची समांतर आहे, म्हणून चौकोन आय जे के एल हा समांतरभुज चौकोन आहे. काय समांतर, समांतर नाही, समलंब चौकोन. काय समलंब चौकोन आहे, समलंब चौकोन आहे. कळलं. आणि कोण कोणता दिला, कोण आय बरोबर किती अंश, 108 अंश. कोण के बरोबर किती अंश, 53 अंश. कळलं. मग आता काय करायचं, कोण आय दिला 108 अंश आणि जे काढायचं आणि 53. समजलं. मग याच्यामध्ये 108 आहे, मग हे आणि हे काढायचं, हे दिलं हे काढायचं आहे. मग याच्यामध्ये काय संबंध आहे, हे दोन कोण काय असतील, हे दोन समांतर बाजू आहेत. मग समांतर बाजू हे दोन पूरक कोण असतील, कोणते कोणते, कोण आय प्लस कोण जे बरोबर किती 180. कोण आय किती 108 अंश, कोण जे काढायचं जशाला तसं 180 ला 100. कोण जे बरोबर 180 मायनस 108 अंश. मग कोण जे बरोबर किती अंश, 72 अंश. मग तसेच बघा, कोण एल आणि के काय रे, कोण एल प्लस कोण के बरोबर 180. हे बी हे दोघं काय समांतर, या अंतरकोनाची स्थिती आहे 180. कोण एल काढायचं तशाच कोण के बरोबर, के चे माप दिले, के चे माप किती आहे 53 बरोबर 180 ला 100. कोण एल बरोबर 180 मायनस 53. कोण एल बरोबर 127 अंश. क्लियर. आता आहे का बघा. सराव संच 5.4 मधला दुसरा प्रश्न काय आहे, चौकोन एबीसी मध्ये बाजू बीसी समांतर बाजू एडी, बाजू एबी एकरूप बाजू डीसी. जर कोण ए बरोबर 72 आणि कोण बी आणि कोण डी यांची मापे काढायची. लक्षात आपल्याला काय कळलं, इथं दोन समूह बाजूची जोडी काय आहे, समांतर आहे, आणि दुसरी जोडी काय आहे, एकरूप आहे. या समूह बाजूची जोडी काय आहे, समांतर आहे एक जोडी. याच्यावर कळालं चौकोन काय आहे, समलंब आहे. कळलं. आणि दुसऱ्या दोन बाजू काय त्याच्या एकरूप आहे, त्याचा अर्थ तो चौकोन काय आहे, मग समद्विभुज आहे. म्हणजे याच्यावर कळालं समलंब आहे आणि याच्यावर कळालं की समद्विभुज आहे. म्हणजे याचा अर्थ दोन्ही मिळून काय आहे, मग चौकोन एबीसीडी मध्ये बाजू बीसी समांतर बाजू काय एडी आणि बाजू एबी एकरूप बाजू काय डीसी. चौकोन एबीसीडी हा काय मग समद्विभुज समलंब चौकोन आहे. समलंब चौकोन आहे, समद्विभुज समलंब चौकोन आहे. कळलं. मग दिलेलं काय, कोण ए किती आहे 72. कोण ए किती आहे, कोण ए 72. याचा अर्थ कोण ए दिलाय हे 72 आहे असा. ओके नाही. कोण ए 72 दिला, कोण ए दिला ना, कोण ए दिला. मग तुम्ही सांगा कोण ए आणि बी कोणते काय असतील, पूरक असतील की नाही. मग पूरक म्हणजे दोघांची बेरीज काय 180. कोण ए प्लस कोण बी बरोबर 180. ए 72 प्लस कोण बी बरोबर किती दिले 180. कोण बी बरोबर 180 मायनस 72. मग कोण बी बरोबर किती दिले 108. कोण बी किती दिले 108. कोण बी 108. आता नियम काय बघा, एक नियम राहून गेला आपला. समद्विभुज समलंब चौकोनाचे काय, समद्विभुज समलंब चौकोनाचे, समलंब चौकोनाचे पाया लगतचे कोण, म्हणजे पाया लगतचे कोण एकरूप असतात. काय असतात, पाया लगतचे कोण एकरूप असतात. म्हणजे पाया लगतचे कोण म्हणजे कोण बी आणि कोण सी. कळलं. म्हणून काय लिहिलं, कोण बी
एकरूप कोण काय आहे सी. मग कोण बी किती आहे 108 म्हणून कोण सी बी किती राहील 100 कोण सी किती राहील 108. कळलं कसं घ्यायला. पायालगतचे कोण काय असतात जर त्रिकोण समद्विभुज समलंब असेल तरच हे कोण आणि हे कोण काय असतो एकरूप. म्हणजे पायालगतचे कोण पाया कोणता आहे बीसी आहे पायालगतचे कोण काय असतात एकरूप. म्हणजे इथं किती आहे मग 108 हे किती. मग कोण काय काढायचं आपल्याला कोण बी काढले कोण डी काढायसाठी आपण कोण सी काढले आहे. कळलं. कोण सी प्लस कोण डी काय आहे पूरक कोण आहे की नाही. कोण सी आणि कोण डी काय पूरक कोण. दोघांची बेरीज किती होती 180. म्हणजे 108 प्लस कोण डी बरोबर 180. मग कोण डी बरोबर 180 मायनस 108. कोण डी बरोबर किती दिली 72. समजलं. कोण बी आणि कोण डी कसं काढले कळलं. सराव संच 5.4 मधला आपला पुढचा प्रश्न काय आहे तिसरा प्रश्न आहे. आकृतीमध्ये चौकोन एबीसीडी मध्ये बाजू बीसी मोठा आहे कोणापेक्षा बाजू एडी पेक्षा. म्हणजे बाजू बीसी बाजू एडी पेक्षा काय आहे मोठी आहे. कळलं. बाजू बीसी समांतर बाजू काय एडी आहे. बाजू बीसी समांतर बाजू. जर बाजू बीए एकरूप बाजू काय हे एबी आणि सीडी काय एकरूप आहे तर कोण एबी एबीसी एकरूप कोण काय दाखवायचा आपल्याला डीसीबी दाखवायचा. लक्ष द्या. पहिल्या सुरुवातीला काय करायचं चौकोनाचा प्रकार ओळखायचा. काय चौकोनाचा या गोष्टी ओळखू शकता की नाही. एक बाजूची सम्मुख बाजूची जोडी काय समांतर आहे हो की नाही. मग सम्मुख बाजूची जोडी काय समांतर आहे म्हणजे याचा अर्थ एक जोडी आहे कोणता चौकोन आहे समलंब चौकोन कोणता आहे. आणि दुसरी जे असमांतर बाजू आहेत ती एकरूप आहेत. मग चौकोन कोणता आहे समद्विभुज समलंब चौकोन आहे. कळलं हो की नाही. मग चौकोन ए बी सी डी मध्ये चौकोन ए बी सी डी मध्ये बाजू बी ए बाजू बी सी समांतर बाजू एडी बाजू बी सी समांतर बाजू आणि दुसरं काय बाजू बी ए एकरूप बाजू काय सी डी बाजू बी बी ए एकरूप बाजू म्हणून याच्यावर काय समजते हे हे एक जोडी काय समांतर आहे याच्यावर समजते की आपल्याला हे समलंब चौकोन आहे आणि उरलेल्या दोन असमांतर बाजू काय आहेत एकरूप आहेत त्याचा अर्थ समद्विभुज समजते. म्हणजे याचा अर्थ चौकोन म्हणून चौकोन ए बी सी डी हा काय हा समद्विभुज समलंब चौकोन आहे. समलंब चौकोन आहे. कळलं का हो की नाही. मग आपल्याला नियम माहित होता समद्विभुज समलंब चौकोनाच्या पायालगतचे कोण काय असतात एकरूप असतात. नियम काय समद्विभुज समलंब चौकोनाची पायालगतचे कोण एकरूप असतात. कोणकोणते कोण एकरूप असतील कोण बी ए हे पायालगतचे कोण आहेत कळलं. कोणकोणते कोण बी ए डी आणि कोण सी डी ए हे कोणते कोण आहेत पायालगत. कोण बी ए डी एक बरोबर कोणता कोण राहील सी डी ए बरोबर काय म्हणू एक्स मान काय म्हणू एक्स मान. सगळं कळलं हो की नाही. आणि याला समीकरण काय नाव द्यायचं एक नाव द्यायचं समीकरण एक. आता हे दोन रेषा काय आहेत समांतर आहेत की नाही. या दोन कोणाची बेरीज किती आहे 180. कोण कोणते कोणते कोण बी ए डी कोण कोणता बी ए डी प्लस कोणता ए बी सी कोण ए बी सी बरोबर किती अंश 180 अंश. कशावरून अंतर कोण काय कोणते कोण येतात अंतर कोणाची बेरीज किती असते
दोन समांतर रेषा आहेत एक छेदिकाचे अंतरकोन किती राहते 180. समीकरण 2. समीकरण 2 इथे दिसेल का कोण BCD कोण कोणता बी मला सांगा कोण BCD आणि कोण ADC हे पण काय आहेत अंतर कोण आहे याची बेरीज किती राहील कारण या दोन रेषा काय आहेत समांतर कोण कोणता BCD प्लस कोण CDA कोण CDA बरोबर किती आहे कोण साधल्याचा कोणते कोण अंतर कोण समीकरण 3 कळलं आता समीकरण 2 आणि 3 ची एक बघा 180 180 समान साईड आहे की नाही मग हे बरोबर हे असेल हे बरोबर लिहू शकतो की नाही म्हणजे काय 180 हे साईड समान आहे म्हणजे कोण BAD प्लस कोण CAB बरोबर काय लिहू शकतो मी कोण BCD प्लस कोण CDA लिहू शकतो हो की नाही कोण BAD प्लस कोण कोणता ABC बरोबर कोण कोणता BCD प्लस कोण CDA लिहू शकता हो की नाही मग समीकरण किती वरून समीकरण 2 व 3 वर कळलं समीकरण किती वरून 2 व 3 वर एवढं कळलं का सगळ्याला आता एक लक्ष द्या याच्यामध्ये काय करायचं मग याच्यामध्ये काय करा कोण BAD चं माप किती आहे BAD आणि आपण x म्हणाला BAD x म्हणाले की नाही BAD चा काय लिहा x लिहा BAD चा काय लिहा आता ABC च्या जागी ABC लिहा कोण कोणता ABC ला ABC लिहा बरोबरला बरोबर कोण BCD ला BCD लिहा कळलं प्लस या कोणाचं माप किती आहे CDA चे माप किती दिले आपण x कळलं हे x आणि x कॅन्सल होते की नाही काय होते सांगा कोण ABC बरोबर कोण BCD ते जाणं सांगितलं आपल्याला ओके नाही BCD म्हणजे DC कळलं ओके नाही कळलं BCD म्हणजे काय म्हणजे तुम्ही असं लिहू शकता ABC DCB असं लिहू शकता काय अवघड आहे कळलं का काय केलं सांगा हे बाजू समांतर एक जोडी बाजूची काय समभुज एक जोडी काय याच्यावर समलंब आणि दुसरी असमांतर बाजू जोडी काय एकरूप आहे याच्यामध्ये समद्विभुज म्हणजे चौकोन ABCD कोणता चौकोन आहे समद्विभुज समलंब चौकोन आहे नियम काय त्याचा समद्विभुज समलंब चौकोनाचे पायालगतचे कोन पाय आहे की नाही पायालगतचे कोन काय असतात एकरूप असतात मग पायालगतचे कोन कोणते आहेत BAD CDA बरोबर काय म्हणजे त्याला आपण x मान कळलं मग हे दोन रेषा समांतर आहेत की नाही ही त्यांची काय छेदिका मग हे दोन रेषा समांतर आहेत त्यांची छेदिका मग अंतरकोनाची बेरीज किती राहते 180 कळलं या दोघांची बेरीज 180 हे बी कोणते कोण येतं या दोघांची बेरीज किती राहते 180 समीकरण 3 मग हे 180 आहे की नाही मग समीकरण 2 आणि 3 ची 180 समान आहे मग दुसरी साइड काय घेता येते समान घेता येते कळलं इथं ओके नाही मग याच्या याचं माप आपण काय घेतले x ABC जशाला BCD जशाला आणि कोण CDA चे माप काय घेतले आपण x मध्ये ना दोन्ही समान आहे x कटला का ABC बरोबर काय ते BCD कळलं हे सगळं काय सिद्ध करायला सांगितलं आपल्याला